तर मित्रांनो, तुम्ही वासोट्याचा पहिला पार्ट बघितला. आता आम्ही हा दुसरा पार्ट आहे ज्यामध्ये आम्ही बोटीतून कसा प्रवास केला आणि 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही वासोट्यावर पोचल्यानंतर काय धमाल केली हे सगळं या पार्टमध्ये दाखवणार आहे. तर सुरुवातीला आम्ही जो बोटीतून जात होतो त्यावेळेस सगळेच जण खूप एक्सायटेड होते आणि त्यामध्ये कुणाकोणाचं काय काय चाललं होतं हे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमधून. असं रिस्क घ्यायला भाग पाडणार हा दानव. फोटो आला पाहिजे. 1 तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही वासोट्याच्या अगदी जवळ आलो होतो आणि त्यानंतर आजूबाजूला दिसणारी गर्द झाडी आणि समोर दिसणारा वासोटा आणि त्याचबरोबर दिसणारा नागेश्वर सुळका हे सगळं खरंच खूप मनमोहून फायनली वासोटा बघायला आली. तर मित्रांनो, बोट आमची पोचलेली आहे वासोटा गडाच्या पायथ्याशी आणि आम्ही आता हे ऐश्वर्या आपली बॅग घे. कुठला खरंच की ज्यावेळेस वासोट्याच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो तर तिथे आम्हाला जास्त लोक दिसलीच नाहीत आणि ते बघून आम्हाला सगळ्यांना वाटलं की आज गर्दी कमी असेल. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे सुरुवातीलाच वन विभागाचं ऑफिस होतं. तिथे 10 रुपयाचा एक फॉर्म दिला आणि तो फॉर्मवरती सगळ्यांची माहिती भरायला सांगितली. मग ती माहिती गुरुदत्ताने भरली आणि त्यानंतर प्लास्टिक आपल्याजवळचं किती आहे हे त्यांनी बघितलं आणि 500 रुपये डिपॉझिट घेतले आणि ते प्लास्टिक आपण गाडावरून रिटर्न उतरल्यानंतर ते दाखवायचं, त्यानंतरच आपल्याला ते 500 रुपये मिळतात. तर ही सिस्टीम खरंच खूप चांगली आहे. त्यानंतर आम्ही गड चढायला सुरुवात केली. तर सुरुवातीपासूनच गडाला गर्द अशी झाडी आहे, दोन्ही बाजूने झाडे आहेत आणि अतिशय पाहण्यासारखा परिसर आहे. गणपती आणि हनुमानाचं मूर्ती दिसते. तर हा गड गणपती म्हणून ओळखला जातो, जो की सैनिकांना बळ देण्यासाठी म्हणून त्याचा इथं स्थापना केलेली असते. ह्या घनदाट जंगलामध्ये सैनिक इथे राहतात, तर त्या सैनिकांना एक बळ यावं म्हणून त्याची स्थापना तिथे केलेली होती. सुरुवातीला सगळेजण व्यवस्थित चढाई केली, पण जेव्हा चढ लागला त्यावेळेस सगळेजण दमले. काही जण पाय पसरून बसले, काही जणांना भूक लागली. मग सगळ्यांनी त्याच्यावरती भेळेवरती ताव मारला आणि त्यानंतर परत थोडे थोडे थांबत पाणी पित आम्ही गड चढायला सुरुवातच केली. जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास गड चढायला लागला आणि शेवटी आम्ही गडाच्या शेवटच्या टप्प्यात पोचलो होतो, जिथून कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला सहज दिसतात. आणि ज्यावेळेस आम्ही त्या खडकाच्या जवळ पोचलो होतो तिथून जेव्हा कोयनेचं बॅकवॉटर शिवसागर जलाशय दिसलं ते बघून खरंच खूप भारी वाटलं. आणि शेवटचा एक स्टॉप गडाच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आम्ही घेतला. तिथे थोडा वेळ बसलो, तिथून खालचा नजारा आणि थंड हवेचा अनुभव घेतला. तिथून गडावरती ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस सगळीकडे माणसांची गर्दी होती. मग आता त्यावेळेस आम्हाला पाणी प्यायचं होतं. मग त्या पाण्यासाठी आम्ही आधी पण मी आलो होतो त्यामुळे आम्हाला माहीत होतं की कुठं पाणी आहे. मग आम्ही तिथं गेलो. त्यानंतरनं पाण्याजवळ गेल्यानंतर पाणी असं वाटलं की अस्वच्छ आहे, पण ज्यावेळेस जवळ जाऊन बघितलं तर तिथे एक छोटासा झरा होता. गुरुदत्तानं तो झरा स्वच्छ केला आणि त्यानंतर तिथून पाणी घेता येते का त्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्याजवळ आणलेल्या बॉटल्स आहेत त्या सगळ्या त्या भरण्याला सुरुवात केली. त्या आजूबाजूला जेवढे तिथं आलेले पर्यटक होते सगळे आपल्याच इथले होते, ते सगळेजण आमच्याकडे बघत होते की आम्ही तिथलं पाणी घेतोय. ते पण पाणी खरंच स्वच्छ होतं की असं नावं ठेवण्यासारखं नव्हतं. आणि ते बॉटलमध्ये बघितल्यानंतर आपल्याला समजत होतं की पाणी स्वच्छ आहे. ते बिसलेलीतलं पाणी पिण्यापेक्षा हे पाणी 10 वाट्यानं बरं आहे. त्यानंतर आम्ही तिथंच त्या पाण्याच्या शेजारी थोडा विसावा घेतला. आमच्याजवळ असलेलं खाऊचे पदार्थ आम्ही खाण्याला सुरुवात केली. त्यामध्ये चिवडा होता, बिस्किट होते. आणि त्यानंतर आम्ही गेलो ते बाबूकड्यावरती. बाबूकडा आणि कोकणकडा असंही म्हणतात त्याला. समोर जो दिसतो त्याला लोक काही जण जुना वासोटा म्हणतात, पण तो जुना वासोटा नाही आहे. तो एक क्षेत्रच आहे जिथं अजूनही जास्त लोकांना जाता येत नाही. तो बाबूकड्यावरून दिसणारा नजारा खरंच बघण्यासारखा होता. सेम महाबळेश्वरला पण अशाच प्रकारची डोंगर रांग आहे आणि तिथे काही जण घोषणा देत होते की जे आपला आवाज 3 वेळा आपल्याला रिटर्न ऐकायला येतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं की ते 3 वेळा आपल्याला ऐकायला होतं. मग ते बघून झाल्यानंतर आम्ही आलो जिथे महादेवाचं मंदिर आहे, तिथं शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाचंही दर्शन घेतलं आम्ही आणि
त्यानंतर जिथून नागेश्वर सुळका दिसतो तो प्रदेश बघितला आणि रिटर्न फिरत असताना आम्हाला गड उतरायचं होतं. तो बघितलं तर सुरुवातीलाच एवढी गर्दी दिसली की मी सगळ्यांना सांगितलं की बाबा आपण म्हणत होतो की गर्दी नाही आहे, पण खरंच खूप जास्त गर्दी होती. मग आम्ही तिथून जेव्हा गर्दी अशी वाटली की थोडीशी कमी होते, मग त्यानंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली. गड उतरताना मी सगळ्यांना सांगितलं की गड उतरतानाच खूप अवघड आहे, कारण चढायला इझी वाटतं पण उतरताना पाय एकदम अवतरतात. पण तरीही सगळेजण व्यवस्थित गड उतरत होते. जाताना एक कपल दिसलं, त्यांच्यासोबत एक लहान बाळ होतं जे की 4 ते 5 वर्षाचं असेल. तेही इतक्या इझिली गड चढलं होतं ना, आता परत गड उतरत होतं. तर खरंच ते खूप बघण्यासारखं होतं. आम्ही सगळेजण खरंच खूप स्पीडनं गड खाली उतरलो, थोडा वेळ बसलो आणि लगेच गर्दी सगळी, कारण 5 वाजायच्या आतमध्ये सगळ्या बोटी सोडाव्या लागतात, त्यामुळे सगळ्यांनी गर्दी केली होती बोटींसाठी. आमचे सगळे मित्रमंडळ सगळे जाऊन पुढे बोटीजवळ थांबले होते आणि लगेच आमची बोटचा नंबर 43 होता. ती 43 नंबरची बोट आम्ही तिथं थांबल्यामुळे लगेच आली. मग त्यानंतर काही जण म्हणत होते की आम्हाला तुमच्या बोटीमध्ये घेऊन जा, पण सगळेजण म्हणले की आपला प्रायव्हसीचा थोडा विषय आहे, त्यामुळं आम्ही कोणालाही त्यामध्ये घेतलं नाही. आम्ही आमचे जे आलेले सुरुवातीला होतो तेच त्या बोटीमध्ये बसून रिटर्न गेलो. तर रिटर्न जाताना पण खूप चांगला अनुभव आला, कारण की मला माहीत होतं की मागच्या वेळेस ज्यावेळेस बोटीतून आम्हाला उशीर झाला होता त्यावेळेस सुंदर असा सूर्यास्ताचा नजारा आपल्याला बघायला भेटला होता. त्यामुळे मी सगळ्यांना मुद्दाम सांगितलं होतं की आपण थोडंसं लेट जाऊया, जेणेकरून आपल्याला सूर्यास्त बघायला मिळेल. तरी पण काही जणांना भूक लागली होती आणि काही जणांना घरी लवकर जायचं होतं, त्यामुळे आम्ही लगेचच गेलो. तरी पण आम्हाला थोडाफार सूर्यास्त हा बघायला भेटलाच. तो कसा होता तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. बोटी बरोबर दाखवलीत की त्यांना, आपली नाही दाखवली, आणलेली दाखवल्यात फक्त तिकडून. तर बोट चालू झाली आणि सूर्यदेवता थोडेसे खाली आले होते, त्यामुळं तो नजारा सुरुवातीपासूनच बघण्यासारखा झाला होता. आणि बोट आपली पाण्यातून चारी बाजूनी झाडी आणि मधून पाण्यातून आपण चाललेलो आहोत, ते खरंच अनुभवणं खूपच विलक्षण होतं. आणि हा अनुभव वासोट्याचा सगळ्यांनी घेतलाच पाहिजे. मी सेल्फी स्टिकला आयफोन लावला होता, माझा जीव खालीवर होत होता, पण तरीही मी ते व्हिडिओ घेण्याचा काय माझा मोह सुटला नाही आणि मी ते व्हिडिओ सेल्फी स्टिकला आयफोन लावून घेतलेच. ते व्हिडिओ कसे होते ते तुम्ही आता बघाच.